नमस्कार, मी प्रीती आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे राजमा राईस। त्यासाठी मी इथे 1 वाटी राजमा घेतला आहे, लाल राजमा आहे। याला मी स्वच्छ धुवून 7 तासासाठी भिजत ठेवणार आहे। 2 ग्लास पाणी टाकून 7 तासांनी बघू शकता आपला राजमा भिजून रेडी झाला आहे। लाल असल्यामुळे त्याच्यात लाल पाणी दिसत आहे। आता मी याला कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकून 7 शिट्या घेणार आहे। त्यासाठी मी कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकलं आहे आणि राजम्यातलं पाणी ते पहिलं पाणी नितरवून मी आता हा राजमा कुकरमध्ये टाकला आहे। त्याच्यामध्ये मी थोडा चिमूटभर सोडा टाकल्याने राजमा चांगला शिजतो आणि थोडं मीठ ॲड करणार आहे आणि 7 शिट्या आपल्याला कुकरच्या घ्यायच्या आहेत। आता आपण राजम्यासाठी लागणारा ग्रेव्ही मसाला तयार करून घेऊ। त्याच्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, अर्धी पळी। त्याच्यात 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2-3 लहान अद्रकचे तुकडे, 2 जाडसर चिरलेले कांदे यांना आपण परतवून घेऊ थोडे नरम सॉफ्ट होतील तोपर्यंत। आणि त्याच्यात मी आता 2 टमाटे जाडसर चिरलेले टाकते, ते पण असे याप्रमाणे सॉफ्ट करून घ्यायचे आणि मिक्सरच्या भांड्यात ग्रेव्ही करायला आपल्याला त्यांना घ्यायचं आहे। याप्रमाणे ग्रेव्ही तयार झाली आहे आणि आपला राजमाही मस्त सॉफ्ट शिजलेला आहे, बघू शकता। याप्रमाणे आपल्याला 7 शिट्ट्या घेऊन राजमा शिजवून घ्यायचा आहे। त्याच कढईमध्ये मी तेल घेतलं आहे 2 पळी। आता आपण राजम्याला फोडणी देऊ। 1 चमचा राई तडतडू द्यायचे आणि 1 चमचा जिरं। आता आपण ती तयार केलेली जी ग्रेव्ही होती ती टाकून घेऊ आणि याप्रमाणे शिजू देऊ। 2 चमचा तिखट, 1 चमचा धना जिरा पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला पावडर परतवून घेऊ। आणि थोडंसं पाणी टाकून आपण त्याला परत शिजू देऊ। याप्रमाणे तेल सुटलेलं आहे, बघू शकता। आता आपण त्याच्यात आपला शिजलेला राजमा त्या पाण्यासकट आपण त्याच्यात टाकून घेऊ आणि जर आपल्याला लागत असेल तर आपण त्याच्यात पाणी ॲड करू शकतो। नंतर थोडंसं पाणी आपल्याला गरज आहे, घट्टसर वाटत असेल तर आपण त्याच्यात थोडं पाणी टाकू। उकळी फुटली आहे, चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर। आपला राजमा तयार झाला आहे, बघू शकता। आता आपल्याला राईस बनवायचा आहे। त्यासाठी मी इथे 2 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता कुकरमध्ये आपण 2 पळी तेल घेऊ आणि त्याच्यात 1 चमचा जिरं तडतडू देऊ आणि आपण जो धुतलेला 2 वाटी तांदूळ होता तो याच्यात आपण परतवून घेऊ। 1.5 ते 2 मिनिटं आपल्याला तांदूळ परतवून घ्यायचा आहे आणि मग आपण त्याच्यात मी 3 ग्लास पाणी गरम केलेले होते, ते गरम पाणी आपण याच्यात सोडू। 3 ग्लास पाणी आपण याच्यात टाकले आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ आणि कुकरच्या 2-3 शिट्या घेऊन घेऊ, म्हणजे आपला राईस तयार होईल। आपला जीरा राईस तयार झाला आहे, बघू शकता। आपला राजमा जीरा राईस तयार आहे।